감추려 애썼던 마음도 들킬까봐 आले. वाव, ही बघा, ही किती मस्त प्रशस्त बाल्कनी आहे. तर मंडळी, सिनिक ब्लिस या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी आता मी फायनली ट्रेन बोर्ड केली आहे. 10:30ची कर्जत ट्रेन होती आणि थोडा वेळ 2 मिनिटं लेट झाली आहे. तर सिनिक ब्लिसला जाण्यासाठी मी आपला एक ट्रेडिशनल आपला जो पाथ आहे तो निवडला आहे. मी ट्रेनने चाललो आहे बाय डिफॉल्ट आणि डोंबिवली ते कर्जत आणि कर्जतवरून पुढे मी एक ऑटो बुक केलेला आहे. बरं, डिस्टन्सबद्दल सांगायचं झालं तर कर्जत रेल्वे स्टेशनपासून ते जे रिसॉर्ट आहे ते 23 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे तिकडे आपल्याला पिकअप करायला आलेले असतील. ओके, सो फायनली रिक्षात बसलेलो आहे आणि हे आहेत आपले गणेश भाऊ आणि हे आहे कर्जत स्टेशन. तर म्हणतात चला, कार पण होती. तर काका, आम्हाला येताना घ्यायला येऊ शकाल काय? हो, येणार ना, येणार. हो, चालेल चालेल. माझं नाव गणेश राऊत. माझ्या गाडीचा नंबर आहे गाडी नंबर आहे 3441 आणि माझा मोबाईल नंबर सांगू 9921023930. हॉटेलचे जे ओनर आहेत ज्यांच्याशी मी बोललो त्यांनी मला एक गोष्ट सजेस्ट केली. ते म्हटले की ज्या रिक्षातून किंवा ज्या कारमधून तुम्ही याल शक्यतो त्यांनाच तुम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासासाठी हायर करा, कारण की तिकडे तुम्ही असं रँडमली रिक्षासाठी किंवा कुठल्याही गाडीसाठी वाट बघू शकत नाही, कारण तिकडे कुठलीही व्यवस्था नाही आहे. त्यामुळे माझं बघून तुम्ही सुद्धा जर या रिसॉर्टला येत असाल तर ज्या रिक्षाने किंवा ज्या कुठल्या व्हेकलने तुम्ही जाल त्यांनाच तुमच्या परतीच्या प्रवासासाठी हायर करा. कर्जतमधील मयान हॉलिडेज येथील रिसॉर्ट सिनिक ब्लिस मध्ये आपलं सहर्ष स्वागत. खरं तर या रिसॉर्टला भेट द्यावी ती पावसाळ्यात बरं का. आम्ही मात्र आलो होतो नीरवची समर वेकेशन एन्जॉय करायला. एखादी ट्रिप प्लॅन करताना आपण सहज यूट्यूबवरील सकारात्मक रिव्ह्यू असलेले व्हिडिओज पाहून बुकिंग करून टाकतो. माझ्या बाबतीतही काहीसं असंच झालं. पण या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला सकारात्मक आणि थोडेसे डिसअपॉइंटिंग अशा दोन्ही बाजू या व्हिडिओमधून सांगणार आहे. ओके, सो नमस्कार मंडळी. आज आम्ही आलेलो आहे कर्जतमधल्या सिनिक ब्लिस या रिसॉर्टमध्ये. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या या सिनिक ब्लिस या रिसॉर्टमध्ये आज आम्ही थांबतोय. आज तारीख आहे 31 मे 2023 आणि जास्त वेळ न घालवता मी दाखवतो तुम्हाला वारणकर व्लॉग स्टाईलने या आमच्या फ्लॅटची रूम टूर.
तर हा आहे संपूर्ण असा लिव्हिंग रूम आणि इथे बघा तू काय काय अम्युनिटीज दिलेल्या आहे. हा दिलेला आहे आपल्याला फ्रीज, परत इथे आहे आपल्याला वॉशरूम दिलेला आहे. तर इथे आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे आपल्याला किचन, प्रॉपर असं बेसिन, इथे इंडक्शन शेगडी वगैरे दिलेले आहे. इथे कपाट वगैरे सगळे दिलेले आहेत. अरे वा, हे काय मायक्रोवेव्ह, अरे वा मस्त, हे पण दिलेलं आहे. आणि ड्रॉअर मध्ये पण, हा ठीक आहे, ड्रॉअर मध्ये पण आपल्याला ग्लासेस, कप वगैरे असं सगळं चहाचं सामान पण दिलेलं आहे. मगाशी आम्ही पाहिलं होतं. हे बघा इथे सगळी अशी भांडी वगैरे पण वापरायला दिलेली आहेत त्यांनी, तुम्ही वापरू शकता हे असं सामान. अरे वा, तुम्हाला जेवण बनवायचं तर त्या दृष्टीने सगळंच दिलेलं आहे त्यांनी. प्रॉपर असा सोफा सेट दिलेला आहे. ती इथे अशी बसलेली आहे टीव्हीचा रिमोट हातात घेऊन, सज्ज झालेली टीव्ही बघायला. आणि हा आहे टीव्ही युनिट. इथे वायफाय कनेक्शन पण आहे तुम्हाला. आणि हा प्लांट बघा किती मस्त दिसतोय टीव्हीच्या बाजूला. आर्टिफिशियल आहे पण खूपच सुंदर वाटतंय टीव्ही युनिटच्या बाजूला, मस्त आहे असं. आणि याच्यात या ड्रॉअरमध्ये पण हे बघा नीरव आमचा सापशिडी काढून बसला लगेच. ह्या 2 पाण्याच्या बॉटल पण दिलेल्या आहेत आपल्याला. आणि ह्या आणखीन गेम्स वगैरे दिलेले आहेत या ड्रॉअरमध्ये. बॅडमिंटन पण आहे. आत्ता तुम्हाला दाखवते, इथे पण चेअर आणि हे पाणी गरम करण्यासाठी असं मशीन दिलेलं आहे. हे पहा, पाणी गरम हवं असेल तर तुम्हाला करू शकता, तुम्ही चहा बनवू शकतो आपण, काही दूध वगैरे काही गरम करू शकतो. आणि फायनली तुम्हाला दाखवते ही बाल्कनी. वाव, ही बघा, ही किती मस्त प्रशस्त बाल्कनी आहे. आणि इथून तुम्हाला स्विमिंग एरिया दिसतोय इकडचा. आजूबाजूचे रूम्स पण दिसत आहेत. आणि इथे तुम्ही भिजून येणार तेव्हा तुमच्या कपड्यांसाठी पण वाळवण्यासाठी सोय केलेली आहे. आता इथे बघा, इथे पण डायनिंग टेबल दिलेला आहे तुम्हाला. जर इथे बसून तुम्ही जेवायचं असेल वगैरे तर ती पण सोय केलेली आहे. वाव, ही वॉल बघा किती मस्त आहे, मस्त डिझाईन केलेली आहे, खूपच छान. इथे येऊन तुम्हाला फोटो सेशन वगैरे करायचं असेल तर खूपच मस्त वॉल आहे. मी पहिल्यांदाच अशी प्लांट भरलेली वॉल पाहिली. आर्टिफिशियल प्लांट आहेत हे पण, आणि खूप छान दिसतंय, खूप मस्त आहे एकदम. आता आपण याच बाल्कनीतून, म्हणजे ही कंबाईंड बाल्कनी आहे बेडरूम आणि लिव्हिंग रूमची, तर आता याच बाल्कनीतनं आपण बेडरूममध्ये जाऊया. हे बघा इथे पण प्लांट ठेवलेला आहे, खूपच मस्त. आता हा आहे बेडरूम. हे पहा, हे बघा मस्त डबल बेड आहे. इथे साईड टेबल आहे, हे आहे तुम्हाला ड्रेसिंग टेबल आहे. आणि हे पहा, वाव, हे तुम्हाला बेडवरनं उतरले असं पायाला मग सॉफ्ट लागलं पाहिजे चांगलं. रग वा, इथे पण प्लांट ठेवलेला आहे. हे काय याच्या मागे हे अशीच काच दिली वाटतं. आणि आहे इथे आणखीन एक वॉशरूम तुम्हाला दिलेला आहे. हां, हे सगळं चालूच ठेवलं कोणीतरी. अच्छा, तिथे पण तुम्हाला वेगळा शॉवर एरिया दिलेला आहे. हे बघा मस्त, हे पहा इथे असं दिलेलं आहे. हे सगळं नळ्स वगैरे खूप मस्त सगळं आहे, साबण ठेवण्यासाठी. आणि आता ह्या वॉशरूमच्या बाजूला आहे, हा आहे वॉर्डरोब. हे पहा, हे बघा, हे इथे एक्स्ट्राच्या कुशन वगैरे दिलेले आहेत. आणि इथे तुम्ही तुमचं सामान सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे, तुमचं जे काय सामान असेल ते. हे आहे लॉक ड्रॉअर. नाही, हे पण लॉक आहे, एकच त्यांनी दिले ओपन. हां, आणि आता खूप भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही आता चाललोय जेवायला.
ओके सो स्विमिंग पूलमध्ये काय फार काय मजा नाही आहे मला, कारण की पाणी घाणेरडं आहे. मी बघा असं बाहेर स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर बसलो आहे. सायली मात्र एन्जॉय करते आहे छान आणि घाणेरड्या पाण्यात एन्जॉय करते आहे. काय मेंटेन नाही, मजा नाही आली. स्विमिंग पूलच्या बाबतीत सांगायचं झालं तर फार क्लेनलीनेस बिलकुल मेंटेन केलेलं नाही आहे. बरं असं काही नाही आहे की मी खूप लगेच लास्ट मिनिटला बुक केलं आहे आणि आलो आहे. चांगली जवळपास कालच माझं बुकिंग झालेलं होतं, तर खरं तर हे सगळं मेंटेन हवं होतं. सो फॉर स्विमिंग पूल 10 पैकी 2. 바람이 불어온 그 밤에 꺼진했던 조각들이 난 떠올라 순간에 falling down 감추려 애썼던 마음 다 들킬까봐 आले. हो मी तेच आता बोलणारच होतो तुम्हाला. तुमचं नाव? ओके सो अशा प्रकारे संध्याकाळचे मित्रांनो 7:30 झालेले आहेत आणि आम्ही जस्ट आता फ्रेश वगैरे होऊन इथे चहा घ्यायला आलो होतो. हां सो संध्याकाळच्या चहामध्ये आम्ही अर्थातच चहा आणि गरमागरम बटाटे भजी खाल्लेत आणि त्यासोबत आपल्याला काय दिलं होतं? सॉस, टोमॅटो सॉस. काय? टोमॅटो सॉस. हां खरं तर या ठिकाणी येण्याची खरी वेळ, खरा ऋतू या महिन्यात आला आहे आणि तो म्हणजे पावसाळा बरं का. मुसळधार पावसातून या लांबलचक अशा बाल्कनीतून बाहेरचा हिरवागार निसर्ग पाहण्याची, न्याहाळण्याची मजाच काही और आहे. वेल इकडचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि आम्हाला झालेला संपूर्ण खर्च या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा. सबस्क्राइब, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बोल. नमस्कार मंडळी, आज मी पाणी टाकलं स्प्राईट, पण पोटात काय होतं नाही. तू काय अमराठी आहेस का रे? होता नाही माझ्या. ओके सो गुड मॉर्निंग गाईज. आणि आता सकाळचे 9 वाजलेत आणि तारीख आज आहे 1 जून आणि छान मस्तपैकी या वेगळ्या बेडरूममध्ये झोपण्याची मजाच काही और होती. छान या गाद्या गिरद्यांमध्ये आणि नीरव आता इथे झोपलेला आहे. हा बघा तुम्ही बघू शकताय. वेल आता पुढचं प्रयोजन, आता पुढे जास्त काही नाही आहे. 11 वाजता आपलं चेकआउट आहे आणि ब्रेकफास्टसाठी आपण पोहे आणि नाही मी सांगतोय कशाला, डायरेक्टली तुम्हाला तिकडे घेऊनच जातो. खरं सांगायचं तर इकडे सुद्धा ते लोक आणून देतात, पण म्हटलं कशाला इथलं इथे सगळं मागवायचं, आपण स्वतः जाऊयात आणि आय गेस त्याचे चार्जेस पण आहेत, तर उगीच आपलं कशाला आळशीपणा करायचं. त्यामुळे मस्तपैकी त्यांच्या रेस्टॉरंटमध्येच जाऊन खाऊयात आणि नंतर रिक्षाचा बंदोबस्त ऑफकोर्स ऑलरेडी केलेला आहेच. त्यामुळे आय होप ते 11 वाजता आपल्याला घ्यावे येतील. तर हा पहा आमचा नीरव कसा आमचा करवटे बदलते रहे सारी रात भर. Okay, here is my final verdict about Scenic Bliss Resort. No doubt this is a beautiful place to stay at for a day or two, as you can see in this video. Too far from Karjat railway station, 23 kilometers. And the last but not the least, service could have been improved a bit. Well, thank you so much guys for watching this video till this moment. If you like this video, then please hit the like button, subscribe button and share button to support Varankar Vlogs. I'll see you in the next one. Bye for now.